नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भूक लागली आणि काहीतरी टेस्टी खावंसं वाटतंच ना, मग ट्राय करा हा स्पेशल असा अंडापाव चीज मसाला. घरच्या घरी एकदम कमी साहित्यामध्ये. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा बटर आहे ते घालायचं आहे. बटर चांगलं वितळू द्या. त्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल आणि बटर आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि हे सगळे मसाले आपण आता चांगले 2 ते 3 मिनिटं परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवर चांगले परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी 3 उकडलेली अंडी अशी कट करून घेतलेली आहेत. आपण आता ही अंडी या मसाल्यामध्ये अशी घालायची आहेत व 2 ते 3 मिनिटं चांगलं हे परतवून घ्यायचं आहे. वरून थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर आपण आता हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने उकडलेली अंडी आहेत ती दुसऱ्या बाजूने अशी फ्राय करून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही, खूप छान लागतात. आपली फ्राय करून बघू शकता तुम्ही अंडी झालेली आहेत. आपण आता ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता त्याच फ्राय पॅनमध्ये परत 1 चमचा बटर आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत परत. व कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. व आपण आता हे मीडियम फ्लेमवर परत असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी पाव घेतलेले आहेत 2, ते असे मधून असे कट करून घ्यायचे आहेत. व या मसाल्यामध्ये आपण आता हे पाव आहेत ते चांगले लोळवून घ्यायचे आहेत. चांगले थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे आहेत पाव. बघू शकता तुम्ही, चांगला मसाला लागला पाहिजे. आपला मस्तपैकी पाव आहे तो फ्राय झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालायचा आहे. त्यानंतर जी आपण उकडलेली अंडी मसाल्यामध्ये फ्राय करून घेतली होती ती घालायची आहे. तशी एक एक करून. बघू शकता तुम्ही, एकदम भारी लागतो हा अंडा पाव. त्यानंतर इकडे मी चीजचं स्लाइड्स घेतलेलं आहे. इकडे मी 2 चीजचे स्लाइड्स वापरलेले आहेत. असे ते घालायचे आहेत त्याच्यावरती. त्यानंतर त्याच्यावरती आपण आता चिली फ्लेक्स आहे ते थोडंसं असं स्प्रिंकल करायचं आहे. तुमच्याकडे ऑर्गॅनो असेल ऑर्गॅनो पण घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये छोटीशी अशी वाटी ठेवायची आहे पाण्याची व झाकण लावायचं आहे. व चीज मेल्ट होईपर्यंत आपण आता झाकण उघडून बघूया. मस्तपैकी आपलं चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि गरमागरम असा आपला मस्तपैकी असा अंडापाव चीज मसाला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.